वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर नेमके कुणासोबत आहेत असा प्रश्न निर्माण झालाय। याचं कारण म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे पाटील यांच्या व्यासपीठावरती जाऊन मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलेला होता आणि आता प्रकाश आंबेडकर ओबीसींच्या महामेळाव्याला हजेरी लावणार आहेत। त्यामुळे शिवसेना ठाकरे गटासोबत युती करणारे प्रकाश आंबेडकर नेमके कुणाच्या पाठीशी आहेत पाहूयात त्यावरचा हा रिपोर्ट। मनोज जरांगे पाटील यांच्या विराट सभा आणि दुसरीकडे मोठ्या संख्येने होणारे ओबीसींचे महामेळावे यामुळे सध्या राज्यातलं राजकारण ढवळून निघालंय। त्यातच प्रकाश आंबेडकर रविवारी नांदेडमधील ओबीसी महामेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। मनोज जरांगे पाटील विरुद्ध ओबीसी नेते असा थेट राजकीय सामना राज्यात सुरू झालाय। अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलकांवरती लाठीचार्ज झाल्यानंतर राज्यातलं वातावरण प्रक्षुब्ध झालं होतं। परिणामी शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, संभाजीराजे छत्रपती, उदयनराजे भोसले यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली होती। प्रकाश आंबेडकर सुद्धा त्यात मागे नव्हते। 5 सप्टेंबर 2023 रोजी त्यांनी जरांगे पाटलांची भेट घेऊन मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला। आरक्षण एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो सोडवला गेला पाहिजे। त्यामुळे तुम्ही मरणाची भाषा करू नका, लढणारी माणसं निघून गेली तर लढणार कोण असा प्रश्नही प्रकाश आंबेडकरांनी जरांगे पाटलांना विचारला होता। पण आता जरांगे पाटलांच्या व्यासपीठावरून प्रकाश आंबेडकर ओबीसींच्या व्यासपीठावरती अवतरणार आहेत। या महामेळाव्यासाठी ओबीसी समाजाच्या वतीने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात आलेलं होतं। बाळासाहेब आंबेडकरांनी ते निमंत्रण स्वीकारलं असून येत्या 7 जानेवारी रोजी नांदेड येथे होणाऱ्या ओबीसी महामेळाव्यास बाळासाहेब आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत आणि समस्त ओबीसी बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत। प्रकाश आंबेडकर महामेळाव्याला उपस्थित राहणार असल्यामुळे ओबीसी नेत्यांनाही चांगलंच बळ मिळालंय। प्रचंड लाखोच्या संख्येनं या ठिकाणी ओबीसी बांधव एकवटणार आहे। या महामेळाव्याचे मुख्य मार्गदर्शक श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर हे उद्या या ठिकाणी सकाळी पोहोचणार आहेत। छगन भुजबळ साहेब सुद्धा पंढरपूरचा मेळावा करून इकडे येणार आहेत। या जनमोर्चाचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे साहेब हे आज या ठिकाणी नांदेडमध्ये पोहोचणार आहेत। प्रकाश आंबेडकरांची शिवसेना ठाकरे गटासोबत युती झालेली असली तरी वंचित बहुजन आघाडीचा अजून इंडिया आघाडीत प्रवेश झालेला नाही। हा राजकीय सस्पेन्स कायम असतानाच प्रकाश आंबेडकरांनी एकाच वेळी मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते यांना समान महत्त्व दिलंय। आता रविवारी नांदेडमध्ये होणाऱ्या ओबीसी महामेळाव्यात प्रकाश आंबेडकर काय भूमिका मांडणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।